जेव्हा नाश्ता असेल साऊथ इंडियन आणि सोबत असं गरमागरम सांबार नसेल तर साऊथ इंडियन नाश्त्याची मज्जाच येणार नाही. एक नाही तर 2 वाट्या खाल आणि रेस्टॉरंटचं सांबार विसरून जाल, असे भरपूर भाज्या घालून बनवलेले टेस्टी सांबार आज आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, एका कुकरमध्ये अर्धा तास भिजवलेली तुरीची डाळ घेतली आहे. मी इथे 1 वाटी तुरीची डाळ वापरलेली आहे. तिला 2 वेळेस स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. आता यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता. यामध्ये मी गाजर, लाल भोपळा, वांगं, बटाटा, टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये अर्धी चमचा हळद टाकायची आहे. भरपूर असं पाणी टाकायचं आहे. म्हणजे डाळ जितकी आहे त्याच्या तिप्पट पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे. तर मी इथे 1 वाटी डाळ घेतली होती, तर 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे. 2 चमचे तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि भाज्या छान शिजतात, म्हणून या छान 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊया. दुसरीकडे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे. कुकरमध्ये शिजवल्या तर त्या खूप जास्त शिजतात, म्हणून पातेल्यामध्ये ते साईडला शिजवून घ्यायच्या. 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डाळ छान शिजली आणि भाज्या ज्या आहेत त्या थोडे मोठे-मोठे तुकड्यांमध्ये टाकले होते. त्यातलं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही आहे. शिजवलेला शेवगा पण आपण यामध्ये टाकणार आहोत. आता याची फोडणीची तयारी करून घेऊया. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकायचा. उभा चिरलेला कांदा टाकायचा, अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि मस्त असं याला परतून घ्यायचं. आता हे यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. सांबारमध्ये हिंगाची चव खूप छान लागते, म्हणून थोडासा जास्तच हिंग टाकायचा. 1 टोमॅटो मी उभा कापून घेतलेला आहे, तोही टाकलेला आहे. बारीक कापून घेतला आहे, तोही टाकला आहे आणि चवीपुरतं मीठही टाकलं आहे. छान टोमॅटो मऊ झाला की यामध्ये सांबार मसाला, लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद टाकायची, गूळ टाकायचं आणि चिंचेचं पाणी 1 वाटी भरून मी इथे टाकलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि चिंचेचा कोळ आणि गूळ मस्त असं शिजू द्यायचं, तरच सांबारला खूप छान चव येते. तेल सुटलं मसाल्याला की यामध्ये शिजवलेली डाळ आणि भाज्या ज्या आपण होत्या ते टाकायचं आहे. लागेल तसं थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही टेस्ट करून बघू शकता. चिंच, गूळ कसं प्रमाण आहे त्यानुसार लागेल तर कमी जास्त करू शकता. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि याला साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत याच्या फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ते गरमागरम फोडणी आपल्या सांबारवर टाकली आहे. जो सेकंड तडका आपण देतो त्याच्याने चव खूप छान लागते. आता हे सांबारची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. असंच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आणि याला जवळपास 5 ते 7 मिनटं जवळपास शिजवून घ्यायचं आहे. जेणेकरून सर्व मसाले, चिंच, गूळ याचा जे टेस्ट आहे ते सांबारमध्ये अगदी छान खुलून येईल आणि चव एकदम अप्रतिम लागेल. एक 7 ते 8 मिनटं शिजल्यानंतर आपलं सांबार तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.